नमस्कार. पुन्हा एकदा आपले या नवीन भागात स्वागत आहे. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मानसिक आरोग्याविषयी आपण माहिती घेत होतो. अपघात या विषयावर एक व्हिडिओ आपण बनवला आहे आणि नक्की अपघात का होत आहेत याविषयी आपण बोललो. त्याचप्रमाणे आता पावसाळा चालू आहे. खरं तर पाऊस पडून बरेच दिवस झालेत. आता मे महिन्यासारखी उष्णता जाणवते. वातावरण अचानक बदललेलं आहे. अशावेळी होणारी जी सर्दी असते त्या सर्दीविषयी, त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये होणाऱ्या आजारांविषयी आपण माहिती दिलेली दिसते 2 व्हिडिओमध्ये. तर ह्या 2-3 व्हिडिओंची लिंक आपण कॉमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. आपण ते व्हिडिओ आवर्जून बघावेत. आजच्या व्हिडिओत आपण स्पेशली बोलणार आहोत की लहान मुलांना सर्दी खोकला का होतो, त्याची कारणे, त्याचप्रमाणे खोकला कसा घडतो आणि त्याच्यावर नक्की उपाय काय आहेत याविषयी आपण आज बोलणार आहोत. त्याच्या आधी मला असं सांगावंसं वाटतं, जर आपण हे व्हिडिओ बघत असाल, आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. जर आपल्याला वाटतं की हे व्हिडिओ चांगले आहेत, इन्फॉर्मेशन खूप चांगली आहे, तर आपल्या मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत त्याची लिंक आपण पाठवून द्या. त्याचप्रमाणे जर अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्याला हवे असतील तर हा आमचा चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. तर आपण महत्त्वाच्या विषयात चालू करूया की थोड्या दिवसापूर्वी एक गोष्ट सांगावीशी वाटते की थोड्या दिवस झाले होते आणि त्याच थोड्या दिवसापूर्वी आपल्याकडे एक पेशंट आले होते. पेशंट म्हणजे आईवडील होते आणि त्यांचं लहान मूल होतं. लहान मूल साधारण 1 वर्षाचं होतं आणि त्या 1 वर्षाच्या मुलाला वारंवार सर्दी खोकला व्हायचा सतत. आमच्याकडे आले त्याच्या आधीच ते एका बालरोग तज्ज्ञांकडे गेले होते. तिथे त्याला ॲडमिट केलं होतं. 1 महिना तो ॲडमिट होता आणि त्याच्यावर त्याने अँटीबायोटिकची ट्रीटमेंट घेतली होती. त्याच्यानंतर थोडंसं त्याला बरं वाटलं होतं, परंतु आमचा सल्ला घेण्यासाठी ते आमच्याकडे आले की काय करायला हवं. थोडीशी हिस्ट्री घेताना लक्षात आलं की मूल हे कफ प्रकृतीचं दिसत होतं. वय पण कफाचंच होतं. म्हणजे कफदोष लहान मुलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि मधुर रस, रस आणि लवण रस हे 3 रस जे आहेत ना, किंवा 3 चवीचे पदार्थ असतील तर ते कफ किंवा क्लेद वाढवत असतात. लहान मूल हे दूध पिणारं असतं. दूध हे मधुर रसाचं बनलेलं आहे. त्यामुळे दूध आपण कशा प्रकारचं देतो त्याच्यावर अवलंबून आहे की कफ किती वाढणार, कमी होणार, काय होणार, पचन होणार की नाही, या सगळ्या गोष्टी. थोडीशी हिस्ट्री घेतल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की हे मूल दूध पितं आहे, दूधच पितं आहे. इतर गोष्टी कमी प्रमाणात ते खातं आहे, पण दूध जास्त प्रमाणात खातं आहे, पितं आहे. तर आम्ही त्यांना विचारलं दूध कुठल्या प्रकारचं वापरत आहे. तर ते म्हणाले गावठी गाईचं दूध आम्ही वापरतो. ठीक आहे, इथे एक चांगली गोष्ट झाली की ते गावठी गाईचं दूध वापरत आहेत. त्याच्यानंतर विचारलं की प्रत्येक दिवसाला काढलेलं असतं का. तर ते म्हणाले नाही, एकदा आम्ही दूध काढून आणतो, 1 लिटर 2 लिटर एकदाच आणतो आणि ते फ्रीजमध्ये ठेवतो. फ्रीजमधून ते काढतो आणि त्या लहान मुलाला सतत देतो. तर हेच खरं त्यांच्या सर्दी आणि कफ होण्याचं त्या लहान मुलाला कारण होतं. फ्रीजमध्ये जर दूध ठेवलं गेलं तर दुधात आधीच कफदोषाचं प्रमाण जास्त असतं, कारण दूध हे मूळतः मधुर रसाचं समजलं गेलेलं आहे. मधुर रसामुळे कफ मोठ्या प्रमाणात वाढतो. फ्रीजमध्ये ठेवलं की ते अजून थंड होत जातं आणि थंड होण्यामुळे कफ वाढतो आणि मोठ्या प्रमाणात जेव्हा त्याच्या शरीरात जातं तेव्हा क्लेद निर्मिती होते. क्लेद मोठ्या प्रमाणात निर्माण झाला की पहिलंच मुलाचं वय कफाचं आहे, त्याच्यात दूध देतो आहे ते पण फ्रीजमध्ये ठेवलेलं, मग कफ अजून वाढणार. त्यामुळे त्याचा स्त्रोतरोध जो असतो, म्हणजे फुफ्फुसाच्या ठिकाणी श्वास घेण्याच्या ज्या नलिका असतात त्याच्यातील कफ साठत जातो. कफ साठला की स्त्रोतरोध वाढत जातो, म्हणजे ज्या नलिका असतात त्या ब्लॉक होतात. त्या ब्लॉक झाल्या की श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे खोकला निर्माण होतो. हळूहळू दम लागतो, खोकला निर्माण होतो, सर्दी होते. अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी एकत्र होत असतात लहान मुलाला. तर आम्ही त्याला फक्त हे कारण काढून टाकायला सांगितलं. आता तो मुलगा खूप छान आहे. सर्दी खोकला होण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. तर मी हे कशासाठी सांगतो आहे सगळं, की आपण थोडासा विचार केला तर आपल्याला समजतं की खोकला किंवा सर्दी हे एकत्रच होतात. त्यावेळी त्याची कारणं काय असतील. तर पहिलं लहान मुलांमध्ये कारण असं घडतं की संडासला साफ न होणं. संडासला साफ होत नाही.
जी थोडी मोठी मुलं असतात म्हणजे 2 वर्षाची, 3 वर्षाची, 4 वर्षे, त्यांच्यात संडासला साफ न होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, कारण ती अन्न पण सेवन करत असतात जास्त प्रमाणात. थोडी लहान असतात, 6 महिन्याची, 1 वर्षाची, ती दूधच जास्त पीत असतात. तर त्यावेळी त्यांना एका दिवशी संडासलं होतं, कधी 2 दिवसांनी होतं. हे थोडंसं नॉर्मल आहे असं म्हणता येईल. पण खाण्याचे पदार्थ जर खात असाल आपण मोठ्या प्रमाणात, तर संडासला होणं हा विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे संडासला वेळेत व्हायला पाहिजे. बरेच वेळा काही जणांना खडा संडासला होतं, खडा पडायला लागतो. काही जणांना काळपट रंगाचं संडासला होतं, काही जणांना चिकट होतं. म्हणजे संडासच्या भांड्यामध्ये संडास त्यांनी केला किंवा कुठेही केला, बाथरूममध्ये केला असेल, आपण पाणी ओतलं तर एका क्षणात ते वाहून जात नाही, चिकटून बसतं. 2-3 वेळा, 4 वेळा पाणी ओतावं लागतं. म्हणजे त्याच्यात चिकटपणा निर्माण झाला आहे, म्हणजे आव तयार झालेली आहे किंवा आमच घटक त्याच्यात आहेत असं म्हणता येईल. तर मग अशावेळी हे एक कारण असतं. दुसरी गोष्ट, खाण्याचे पदार्थ हा सगळ्यात महत्त्वाचा स्रोतच आहे. आपण त्यांना खायला काय देतो? 2-3-4 वर्षाची मुलं असतील, थोडीशी मोठी मुलं जरी असतील, तरी आपण बघायला गेलो तर हल्ली आईवडिलांना वेळ नाही आहे. त्यामुळे घरी जेवण शक्यतो कमी होतं, कमी मेहनत घेतली जाते. तर अशावेळी बाजारात तयार होणारे जे पदार्थ आहेत, मग त्याच्यामध्ये खास करून बिस्किटं, ब्रेड, पाव, पिझ्झा, केक अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत, टोस्ट, हे जास्त प्रमाणात मुलांच्या आहारामध्ये दिसतात. तर याच्यामुळे सर्दी खोकला होण्याचं प्रमाण वाढतं. कसं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचप्रमाणे फळं मोठ्या प्रमाणात खाण्यात असतात बरेच वेळा, आणि ही फळं ही सगळीच मधुर रसाची असतात, त्यामुळे कफ वाढत जातो. अजून एक कारण मला सांगावंसं वाटतं की दुपारी झोपणं जर असेल, खरं तर लहान मुलांना झोपणं हे नॅचरल किंवा नैसर्गिक आहे, कारण त्यामुळे त्यांची ताकद वाढते, वजन वाढतं. त्यामुळे झोपलं पाहिजे. पण खूप तास जर झोपत असतील मुलं, 4-4, 5-5 तास जेवल्यानंतर, तर मात्र थोडासा विचार केला पाहिजे की 1 तासाने 2 तासांनी त्यांना जागा करण्याचा प्रयत्न करायला हवा. तर ही काही थोडी कारणं मी सांगितली. म्हणजे खाण्याचं कारण आहे, संडासला साफ न होण्याचं, आणि दुपारी झोपण्याचं, जास्त वेळ दुपारी झोपण्याचं. ही 2-3 कारणं आहेत ज्याच्यामुळे खोकला, कफ आणि सर्दी वारंवार मुलांना होत असते. खोकला कसा घडतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. सोपी गोष्ट आहे. अगदी आयुर्वेदानुसार म्हणायचं तर कधीकधी संडासला साफ होत नाही, त्यामुळे खालून जो वायू निघून जायला पाहिजे, अपानवायू त्याला म्हणतात, तो अपानवायू खालून निघत नाही, तो वरच्या दिशेने प्रवास करायला लागतो. छातीमध्ये उदानवायू असतो, त्या अपानवायूच्या गतीमुळे उदानवायूला बल मिळतं, आणि आधीच गोड पदार्थ खाल्ल्यामुळे स्त्रोतरोध झालेला असतो. त्याच्यामुळे उदानवायूची वाढलेली गती जी असते ती प्राणवायूची गतीला विरोध करते. प्राणवायू म्हणजे श्वास जेव्हा आपण आत घेतो ती गती आहे प्राणवायूची गती, आणि श्वास बाहेर सोडतो ती गती आहे उदानवायूची गती. त्यामुळे आत घेणाऱ्या प्राणवायूपेक्षा बाहेर जाणाऱ्या उदानवायूची गती वाढल्यामुळे प्राणवायूचा पुरवठा आपल्या फुफ्फुसांना जो असतो तो कमी 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 होत जातो, आणि त्यामुळे मुलांना, अगदी मोठ्या माणसांना पण दम लागायला लागतो. श्वास ज्या प्रमाणात प्राणवायू आपल्या फुफ्फुसांना मिळायला पाहिजे, त्या फुफ्फुसांना प्राणवायू व्यवस्थित मिळू शकत नाही, आणि उदानवायूचा वेग हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे जोरात तो घशाला झटका देऊन तोंडातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यावेळी काशाच्या भांड्यासारखा मोठा आवाज येतो. त्यालाच आपण कास किंवा खोकला असं म्हणतो. लक्षणं काय असतात तर घशात खाज येते, कंठ पूर्ण गलासता, म्हणजे काट्याने भरलेला आहे असा. खूप खोकल्यानंतर थोडा कफ बाहेर पडतो, आणि थोडा कफ बाहेर पडला की त्या मुलाला बरं वाटत असतं. खोकल्याचा आवाज खूप मोठा असतो. तर ही काही महत्त्वाची लक्षणं असतात, आणि त्याच्यावर बघितलं तर संडासला झालेलं नसतं बरेच वेळा. तर आपण काय करू शकतो या सगळ्या गोष्टींमध्ये, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर पूर्वांपार अगदी आमच्या लहानपणापासून पण आहे, तुमच्या लहानपणापासून पण असेल, पण आपण हा उपाय विसरलो आहे की कांद्याचा रस नावाचा प्रकार आहे जो आपण लहान मुलांना देतो. बरेच जण म्हणते बापरे एवढा तिखट रस लहान मुलं कसं पितील. मग सोपी गोष्ट आहे. कांद्याचा रस, मध आणि थोडंसं खोबरेल तेल असं तुम्ही जर एकत्र केलं तर त्याच्यातून 2-3 गोष्टी होतात. कांद्याचा रस जो असतो तो कफ
स्रोतावरोध जो असतो म्हणजे स्रोतसं असतात ती ब्लॉक झालेली असतात ती ओपन करायला मदत करणार, कारण तो तिखट असतो. लालपेक्षा पांढरा कांदा वापरला तर अतिशय उत्तम, नसेल तर लाल वापरला तरी चालेल, पण मिळत असेल तर पांढराच घ्या. मध मध हा त्या स्रोतसांना म्हणजे त्या नलिकांना लागलेला कफ असतो तो खरवडून काढतो आणि कफ कमी करतो. आणि खोबरेल तेल वापरलं असेल ते पण बाजारून नव्हे, घाण्याचं काढलेलं खोबरेल तेल म्हणतात ते. जर मुंबई पुण्यातल्या लोकांना मिळत नसेल तर त्यांनी आपल्या गाव असेल त्या गावातली लोकांकडून किंवा आपले नातेवाईक असतील त्यांच्याकडून गावठी खोबरेल तेल मिळवा आणि औषध म्हणून फक्त घरी ठेवा. 1 लिटर खोबरेल तेल, त्याचा विविध प्रकारे आपल्याला वापर करता येऊ शकतो. 1 चमचा कांद्याचा रस, 1 चमचा खोबरेल तेल आणि 1 चमचा मध असं एकत्र करून मिश्रण करायचं आणि दिवसातून 3 ते 4 वेळा द्यायचं. ह्याने खूप जबरदस्त फरक पडतो. आपण स्वतः करणार तेव्हा आपल्याला समजणार की काय फरक पडतो. कांद्याच्या रसाला वास येत नाही, चव बदलते, त्यामुळे मुलं पटकन स्वीकारतात, पटकन घ्यायला तयार पण होतात. कुठल्या वयात उपयोग करावा? अगदी लहान म्हणजे 2 वर्षापासून आपण म्हणूया हवं तर 2 वर्षापासून पुढे जी मुलं असतील, जी खातपीत असतील सगळं, मोठ्या माणसांपर्यंत हा उपाय आपण अगदी म्हाताऱ्या माणसांपर्यंत पण करू शकतो, जेणेकरून आपला खोकला लवकरात लवकर दूर होईल, आपल्या संडासला साफ होईल, कारण निघून जाईल, त्यामुळे खोकला पण निघून जाईल. सोपी गोष्ट आहे. तर हा एक छोटासा उपाय मला सांगण्यासारखा वाटला. दुसरी गोष्ट तुमच्या हातात आहे, म्हणजे बेकरी आयटम्स आहेत ते 100% बंद केले पाहिजेत. कारण केक, बेकरी, पिझ्झा, टोस्ट, खारी, ब्रेड हे सगळे मैद्यापासून बनवलेले आहेत आणि मैदा हा निकृष्ट प्रतीची गोष्ट समजला जातो खाण्यासाठी. मग आपण ह्या निकृष्ट प्रतीच्या गोष्टीवर का जोर देत आहे? काय पोषण तत्त्व मिळणार त्याने लहान मुलांच्या शरीराला? काहीच नाही, 0%. ते देण्यापेक्षा घरी काहीतरी करून एखाद्या धान्याचा पदार्थ असेल, धिरडं असेल, आंबोळी असेल किंवा काय असेल, घावणं असेल किंवा काय तुम्ही जे करत असाल तुमच्या भागात होत असेल अशा प्रकारचा पदार्थ करा आणि लहान मुलाला थोडं थोडं द्या. त्याने निदान पोषण तत्त्व तरी शरीराला मिळतील. जर घरात बघायला गेलात तर तुमची आई, मुलाची आई असते, तिच्या साडीला समजा आपला लहान मूल गेलं आणि त्याने जर समजा कात्री घेतली, एक मिनिट मी तुम्हाला कात्री घेऊनच दाखवतो. ही कात्री घेतली आणि त्या साडीत जर कात्री अशी भोक असली तर काय होतं? साडीला भोक पडणार आहे किंवा ओरखडा येणार आहे. मग आईला वाईट वाटणार, हे माझी नवीन साडी होती आणि काय केलं ह्याने, काय घ्यायला कळतं की नाही, वगैरे वगैरे वगैरे. जेव्हा तुम्ही टोस्ट, बटर किंवा खारी अशा प्रकारचा पदार्थ आत घालता तेव्हा जो आतडं असतं ना, आतडं, ते आतडं अतिशय मऊ असतं. अशी नळी असते, एक आतडं म्हणजे एक नळी असते मोठी, लांबच्या लांब. साप कसा असतो तशी 6 मीटरची मोठीच्या मोठी, तोंडापासून आतड्यापर्यंतची मोठीच्या मोठी नळी असते आणि ती नळी एकच असते. अवयवानुसार वेगळी नावं दिलीत, कोण पोट म्हणतं, कोण छोटं आतडं, कोण मोठं आतडं, नळी एकच आहे. त्याच्यावर ज्या अशा प्रकारच्या खडबडीत वस्तू त्याला लागत राहिल्या तर त्याच्यावर ओरखडी तयार होतात आतड्यावर आणि वाताचं प्रमाण शरीरात वाढत जातं. आणि ज्यावेळी वाताचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढतं त्यावेळी एक प्रकारची वृक्षता आतड्याला निर्माण होतो आणि त्याच्यामुळे नॉर्मली संडासला होणं थांबतं किंवा कमी होतं, व्यवस्थित होत नाही. त्याच्यामुळे अशा पदार्थ देऊन पोट भरता येऊ शकतं, पण शरीराचं पोषण करता येऊ शकत नाही. त्याच्यामुळे खरोखर पोषण ज्याने होतं आहे अशा प्रकारचे पदार्थ जे घरी केलेले असतील तेच मुलांना देणं अतिशय आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. तर आजचा व्हिडिओ हा खूप मोठा झाला आहे, परंतु जर आपल्याला पूर्ण माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. बाकी सगळं पुढच्या भागात म्हणजेच पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.